तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल इंजिनिअरिंगमध्ये, त्यानंतर मग जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा तुम्ही CET अगोदर दिलेली असेल। CET दिल्यानंतर तुमचा स्कोअर वगैरे आलेला असेल, ही सर्व प्रोसेस आता झालेली आहे तुमची पूर्ण। आता त्यानंतर म्हणजे कॅप राउंड्स आहे, तर ते कॅप राउंड्स चालू होणार आहे, म्हणजे त्याचं शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल आलेलं आहे आणि कॅप राउंडला पण सुरुवात झालेली आहे। तर मग ते शेड्यूल कसं असणार आहे, सुरुवातीला मग रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन प्रकारे असतं, त्या दोन्हींपैकी एका प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। मग त्यानंतर एक प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते। प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल जे आहे आपल्या तर त्या चेक करायच्या आहे। चेक झाल्यानंतर बघा, चेक केल्यानंतर काही जर त्याच्यात एरर असेल तर ते एरर जे आहे तर ते आपल्याला एडिट करून भेटत असतात, आणि जर काही एरर नसेल तर आपल्याला ते स्टेप जे आहे तर ते स्किप करायचे आहे। तर बघा, जर एरर असतील तर त्यासाठी पण आपल्याला टाईम भेटत असतो। त्यानंतर मग एडिट केल्यानंतर मग जी फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती फायनल मेरिट लिस्ट लागत असते। त्यानंतर मग आपल्याला काही चेंज करता येत नाही। मग कॅप राऊंड नंतर फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड, अशा प्रकारे पुढची प्रोसेस असते। मग त्याविषयीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। म्हणजे जे शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल्स आलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या असणार आहे, कोणत्या तारखेला कोणती ॲक्टिव्हिटी असणार आहे तुमची, तर त्याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे डाऊट जे आहे तर ते डाऊट्स क्लिअर होतील। तर या ठिकाणी बघा, ॲडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर लॅटरल एंट्री इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी 3 इयर ड्युरेशन फॉर ॲकॅडमिक इयर 25-26। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये झालेला असेल किंवा टेक्नॉलॉजीमध्ये झालेला असेल, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट डिग्रीला, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता। पण त्यासाठी हे जे कॅप राउंड्स आहे तर ते कॅप राउंडचं शेड्यूल्स आलेलं आहे। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, ही थोडी माहिती दिलेली आहे त्यांनी, कोण कोण इलिजिबल आहे आतापर्यंत। तुम्ही CETचं जी एक्झाम आहे तर ती एक्झाम दिलेली असेल, म्हणजे महाराष्ट्र कॅन्डिडेट कोण असणार आहे, अदर महाराष्ट्र कॅन्डिडेट्स कोण असणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असणारच आहे। त्यानंतर हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही सध्या। त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे, द कॅन्डिडेट शूड ॲप्लाय ऑनलाईन www.mycet.org ॲज पर शेड्यूल। त्यानंतर मग बघा, कॅन्डिडेट्स आर required to pay fee as given below only by credit card, debit card, net banking, UPI, etc. Through online mode fee pay is non-refundable. त्यानंतर मग आता पुढील माहिती बघूयात। आता जे ॲक्टिव्हिटीज होणार आहे आणि इकडे शेड्यूल दिलेला आहे, कधी सुरुवात होणार आहे कोणत्या ॲक्टिव्हिटीला, तर त्याविषयी आता माहिती बघूयात। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग फॉर रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। बघा या ठिकाणी 4 जुलै म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे। 4 जुलै 2025ला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट बघा 15 जुलै 2025ला लास्ट डेट असणार आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता, परंतु लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, नंतर वेबसाईट चालत नाही, खूप सारे नंतर प्रॉब्लेम येत असतात, म्हणून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर बघा, मग पुढची स्टेप्स असणार आहे। आता तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं, या तारखेच्या अगोदरच डॉक्युमेंट्स पण अपलोड केले, मग त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे। मग त्यामध्ये 2 प्रकार असतात, एक फिजिकल आणि या ठिकाणी बघा पहिला प्रकार आहे ई-स्क्रुनिटी मोड आहे, आणि दुसरा जो प्रकार असणार आहे या ठिकाणी बघा फिजिकल स्क्रुनिटी मोड आहे। या ठिकाणी असे 2 प्रकार आहे। दोघींचा अर्थ सांगतो। फिजिकल स्क्रुनिटी म्हणजे FC सेंटर जे आहे, फॅसिलिटी सेंटर असतात इंजिनिअरिंग कॉलेजवर किंवा इतर ठिकाणी FC सेंटर असू शकतं, तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे तुमच्या जवळच्या सिटीमध्ये FC सेंटर कुठे आहे, कशाप्रकारे ही माहिती शोधायची, तर त्याविषयी पण आपण पुढील एका व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणारच आहोत। आता या ठिकाणी फक्त समजून घ्या, फिजिकल स्क्रुनिटी मोड म्हणजेच काय, तुम्ही FC सेंटरवर जाऊन तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे, तर याचा असा अर्थ आहे। आणि ई-स्क्रुनिटी या ठिकाणी बघा,
हां, ही जी आहे ई स्क्रुनिटी मोड जो आहे, तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. मग त्यामुळे FC सेंटरला जायची गरज नाही. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक तर FC सेंटर किंवा ई स्क्रुनिटी, दोन्हीपैकी एकाचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे दिलेल्या शेड्यूल्समध्ये. या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात कधी होणार आहे बघा, 5 जुलै 2025ला सुरुवात होणार आहे आणि 16 जुलै 2025ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लास्ट डेट असणार आहे. परंतु लवकरात लवकर या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या तुम्ही कंप्लीट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर मग बघा, हे 2 स्टेप्स बघितल्या आपण, याविषयी पण माहिती बघितलेली आहे. पुढे बघा, आता तिसरी स्टेप्स असणार आहे आपली. त्या अगोदर काय माहिती दिलेली आहे, ॲप्लिकेशन रजिस्टर आफ्टर 15 जुलै 2025 शॅल बी कन्सिडर फॉर नॉन कॅप सीट्स. बघा, आता दिलेल्या तारखेनंतर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील, म्हणजे लास्ट डेट नंतर जे रजिस्ट्रेशन करतील, तर ते कॅप राऊंडमध्ये कन्सिडर केले जाणार नाही. मग ते नॉन कॅपमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. मग कॅप राऊंडचे जे बेनिफिट्स असतात तर ते ह्या विद्यार्थ्यांना भेटणार नाही, कारण त्यांनी उशिरा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग ते नॉन कॅपमध्ये येणार आहे, असा याचा अर्थ आहे. त्यानंतर बघा, पुढील नोट्स दिलेली आहे त्यांनी, ॲप्लिकेशन कन्फर्म बाय ई स्क्रुनिटी सेंटर ऑर फिजिकल स्क्रुनिटी सेंटर आफ्टर 16 जुलै 2025 शाल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट्स. बघा, जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्या वेळेमध्ये केलं, परंतु जे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते डॉक्युमेंट्स उशिरा अपलोड केले, म्हणजेच 16 जुलै 2025 नंतर जर तुम्ही अपलोड केले, म्हणजे लास्ट डेट आपली 15 जुलै आहे आणि तुम्ही 16 जुलैला जर अपलोड केलं, तर ते विद्यार्थीसुद्धा नॉन कॅपमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर, म्हणजे आजपासूनच लवकर, आज उद्यामध्येच लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि डॉक्युमेंट्स पण अपलोड करून घ्या. सोपी पद्धत आहे, काहीच त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं हे नाही. कारण विद्यार्थी खूप सारे घाबरतात की मी फॉर्म कसा भरू. फॉर्म पण इझी आहे, त्याविषयीसुद्धा आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा तुमचे डाऊट जे आहे तर ते डाऊटसुद्धा क्लिअर होणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढील जी आपली ॲक्टिव्हिटी असणार आहे, या पुढील ॲक्टिव्हिटी तर ती असणार आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. या ठिकाणी बघा, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट्स और ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. बघा, त्यानंतर मग आपली एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 18 जुलै 2025ला. ओके, 18 जुलैला तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामध्ये मग तुम्हाला जे तुमचं नाव असेल किंवा तुमचे मार्क्स जे असतील, तुमची जी इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ती एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यामध्ये जर काही एरर असतील किंवा चुका झालेल्या असतील स्पेलिंगमध्ये किंवा मार्क टाकत असताना, तर मग ते एडिट करण्यासाठी बघा, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स या ठिकाणी मग पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स ऑफ एनी फॉर ऑल टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्स. मग त्यामध्ये जर काही एरर असतील, चुका असतील, तर 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान तुम्ही जे फॉर्म जे आहे तर ते फॉर्म एडिट करून घेऊ शकता. त्यानंतर मग बघा, मग पुढे तुमची एक डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. मग तुमची एक जी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे त्यामध्ये मग तुम्हाला काहीच एडिट करता येणार नाही. म्हणून फॉर्म भरत असताना सुरुवातीलाच व्यवस्थित फॉर्म माहिती जी आहे तर ते फिल करा. काय अडचणी असल्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा नंतर तुम्हाला जे CET-CELचे नंबर्स आहेत तर ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहोत. मग त्यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून माहिती जी आहे तर ती माहिती घेऊ शकता. मग तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती कधी लागणार आहे, 23 जुलै 2025ला. या ठिकाणी बघा, 23 जुलै 2025ला एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी स्क्रुनिटीविषयी माहिती दिलेली आहे, बाकीची फिजिकल स्क्रुनिटीविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग जे विद्यार्थ्यांना नॉन क्लेमंट सर्टिफिकेट लागत असतं त्या ठिकाणी मग व्हॅलिड अप टू खाली डेट्स दिलेली असते व्हॅलिडिटीची, तर ती 31 मार्च 2026 असली पाहिजे. या ठिकाणी बघा 2026 असली पाहिजे. किंवा तुम्ही जर ह्याच वर्षी काढलेलं असेल, काही विद्यार्थी 3 वर्षाचं पण काढत असतात, त्यांची डेट जी आहे तर ती यापेक्षा जास्त असू शकते. काहींची 2027 असू शकते किंवा 2028, 2029 अशा प्रकारे याच्यापेक्षा जास्त असू शकते.
परंतु मिनिमम जी आहे तर ती एवढी असली पाहिजे 31 मार्च 2026 आणि त्यापेक्षा जास्त असेल ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय माहिती दिलेली आहे नॉन क्रिमिनल विषयी, कास्ट व्हॅलिडिटी विषयी. या ठिकाणी बघा जनरल नोट्समध्ये बघा कॅन्डिडेट्स अवेलेबल आय टी फॅसिलिटी विच अवेलेबल फिजिकल स्क्रुनिटी ई स्क्रुनिटी याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. एलिजिबिलिटी रूल्स पण आपण बघितलेले आहे. त्यानंतर अबाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये एडिट करू शकता त्याविषयी पण माहिती बघितलेली आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, हे दोन्ही हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला कोणतेही कोणत्याही अडचणी असल्या बिंदास यावर विचारू शकता. समजा कॉल लागला नाही, परत 2-3 मिनिटांनी ट्राय करा, नक्कीच ते कॉल रिसीव करतात व तुम्हाला व्यवस्थित माहिती समजेल अशा पद्धतीने एक्सप्लेन पण करत असतात. त्यांनी टाईम पण दिलेला आहे 10 ते 6. मग यामध्ये सॅटर्डे संडे पण येऊ शकतो, त्यावेळेससुद्धा ते कॉल रिसीव करत असतात. तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. त्यानंतर बघा ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटी रिमेन्स ओपन ऑल डेज इन्क्लुडिंग सॅटर्डे संडे बिटवीन 10 ते 5:30. तर बघा जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये FC सेंटर असेल किंवा ई स्क्रुनिटी तर तुम्ही घरबसल्या पण करू शकता, पण FC सेंटरचं ज्यांनी ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना जर FC सेंटरला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे असतील तर त्यासाठी बघा सॅटर्डे संडेला सुद्धा ओपन राहणार आहे. ते FC सेंटर असेल किंवा इन्स्टिट्यूट जे असेल ते किंवा कॉलेज असेल जे FC सेंटरचं, तर ते सॅटर्डे संडेला पण ओपन राहणार आहे. 10 ते 5:30 या दरम्यान तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा अजून काही विद्यार्थ्यांना काही अडचणी असतात डॉक्युमेंट्समध्ये आपण माहिती घेतलेलीच आहे. कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर मग त्याची आत्ताच काढलेली म्हणजे फॉर्म आत्ताशी फिल केलेला आहे, म्हणून तुम्हाला एक पावती किंवा रिसिप्ट देत असतात ते, मग त्या ठिकाणी ती अपलोड करायची आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अजूनसुद्धा आलेलं नसेल काही विद्यार्थ्यांचं. खूप सारे आपले प्रॉब्लेम असतात, टाईम टू टाईम आपण डॉक्युमेंट्स काढत नाही त्याच्यामुळे. तर बघा होऊ शकतं असं, मग त्यावेळेस नॉन क्रिमिनलला फक्त आहे की नाही, ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्या ठिकाणी ऑप्शन येतो येस किंवा नो, मग त्या ठिकाणी येस करा आणि ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म फिल केलेला आहे नॉन क्रिमिनलचा त्या ठिकाणी ई रिसिप्ट भेटत असते, त्याची प्रिंट काढा व त्याची सॉफ्ट कॉपी जी आहे तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही अपलोड करू शकता. मग अजून काही तुम्हाला अडचणी तर येणार नाही, बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडं नक्कीच असतील. त्यानंतर तर आता संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा अशा प्रकारे आज आपण डायरेक्ट सेकंड इयर लॅटरल एंट्री इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी 3 इयरचा हा कोर्सेस असणार आहे. तर त्याविषयी आपण संपूर्ण जे शेड्यूल्स आहे इम्पॉर्टंट डेट्सचं तर ते संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.